मयूरच्या मित्रांच्या बायका रडू लागल्या. घरी जाण्याचा हट्ट करू लागला. राहुलला त्यांना घरी सोडण्याची जबाबदारी देण्यात आली. पण जाता जाता मयूरने काही केले तर सर्वांच्या जीवाला धोका होता. त्यामुळे घरी जायचा प्लॅन फसला. आता मात्र सर्वांनी ताईत घातली. त्यांना इतकं समजले होते की मयूर ताईतला घाबरते. मयूरचे ताईत त्याला देण्यात आले. त्याने ते घातले आणि डेअरिंग करून तो रूममध्ये गेला. तेव्हा मयुरी खाली पडलेली होती आणि तिच्या हातातून रक्त येत होते. त्याने तिला उचलले आणि तिच्या हाताला ड्रेसिंग केले. जखम नॉर्मल असल्याने त्याने डॉक्टरला बोलावले नाही. घरून येताना त्याने सर्व ड्रेसिंगचे सामान आणि काही गोळ्या औषधे आणले होते. मयुरी थोड्या वेळाने शुद्धीवर आली. आता ती नॉर्मल दिसत होती. ती मयूरकडे कुठेतरी बाहेर जाऊया फिरायला असा हट्ट करू लागली. तो जायला नकार देत होता, कारण तिची तब्येत ठीक नव्हती. ती ऐकायला तयार नव्हती. त्यामुळे मजबुरीने त्याला हो म्हणावे लागले. पण उद्या जाऊया, आता झोपूया असे तो म्हणतो आणि झोपतो. तो डोळे मिटतच असतो तितक्यात लाईट बंद उघड होऊ लागला. मयुरी भिंतीवर चालू लागते. आता मात्र तिचा आवाज पूर्ण बदललेला असतो. तू आणि तुझे मित्र माझे काहीच वाकडे करू शकत नाही. मी कोण आहे तुला माहीत आहे काय? आणि ती फ्लॉवर पॉट त्याच्यावर फेकते. तो लगेच कॉटवरून बाजूला सरकतो. त्यामुळे त्याला काहीच इजा होत नाही. तो लगेच डबीतून अंगारा काढतो आणि डबी खिशात ठेवतो.